भगवान गणेश पवार, मी टेंभुर्णीला राहतो. मी पहिल्यापासून बाबा आमच्याकडे येत होते, नदीकडे फिरायला जात होते. ते मी त्याच्या संगतीला राहत होतो. तर बाबांना सांगितलं की बाबा तू बचपनापासून माझ्या संग आहे, तू काही काम करू शकतो, पुन्हा तुला तपश्चर्याला बसवणार आहे मी, असं तसं मला ते सांगत होते. आमचे मायबाप म्हणले की बाबा महाराज, जर तुम्ही जर याला तपश्चर्याला जर बसवलं तर मग आमच्या शेतीचं कसं होणार, मग हे शेती कोण करणार. तर मग ते आमच्या बापानं सांगितलं की बा ते त्याला तपाला बसू नका, आमच्या शेतीची भानगड येईल. मग बाबानं सांगितलं की बाबा माझ्या संगतीलाच राहता. माझ्या संगतीला राहून शनी मग माझं लग्न झालं. मग लग्न झाल्याच्या नंतर मग बाबानं सांगितलं की बा आता बघा तू लग्न झालं, आता आमचं नाम जर सोडून देईन मी, तुला कधी बी गावात भेट जाईन, कुठं वावरात भेट जाईन, पण तुला आता तू लग्न झालं, तुला पोरं सोरं बायको हे तुला आता सांभाळा पडून, तुला लेकरं बाळ झाले. पण मी बाबाची संगत सोडली नाही. मग मोहरं चालून मग ते मला लेकरं बाळ झाले. मग आमच्या वावरात बाबा ते म्हणे बा तुमच्या वावरात गणपतीची 6 महिने फेरी येईल, तर मी तुमच्या इकडे 6 महिने झोपायला येत जाईन म्हणे. आणि मग तू काय करता म्हणे की तू फक्त गणपतीलाच जाता म्हणे, तुला गणपती आढळतील म्हणे. तर मला 2 वेळेस गणपती आढळले, सूर्याचा फरकाच झाला. तर मग मला वाटलं की बाबानं खरं सांगितलं, ज्या प्रमाणे सांगितलं त्याच प्रमाणे झालं. मग बाबा खराडच्या मळ्या मंदिरात होते आणि मग तिथून त्याला दत्त प्रसन्न झाले. बाबा पर्णकुटी मंदिरात होते, त्यांना तपश्चर्या केल्या. तपश्चर्या करून शनी त्यांना लिंबाचे दिवस, जेवण नव्हतं तर लिंबाच्या पाल्यावर त्यांना दिवस काढले. नदीकडे फिरायला जाई. मग पंढरपूरला गेले, तर ते चालताना त्याला ते पोटात अन्न नव्हतं, तर ते एका जागेवर पडले होते चक्कर येऊन. मग ती बाई आली. मग त्या बाईला म्हणे गड्या मला जशी जेवण दे म्हणे. त्या बाईनं त्याला जेवण दिलं बाबाला. मग त्यांना जेवण केलं, पाणी पिले आणि मग ते टेंभुर्णीला आले. मग त्यांना तिथून तपश्चर्या केल्या. मग त्यांना ते आंब्याच्या झाडावर जाऊन तप केले त्यांना. तर बरेच वर्ष तप झाले तसे. दत्ताचे 12 वर्ष तप झाले. महाकालीचे समजा तप केले, गणपतीचे बी, महादेवाचे बी असे तप झाले तसे. असं करून त्याला ते झालं. बाबाकडे जत्रा भरू लागली. मग तिथं पिक्चरच्या टाक्या पट हे असे होऊ लागले. बाबावर माऊलीच्या घालून जणीवर माऊलीच्यावर बसू लागले. बाबांना सांगितलं की ज्याला दुःख असतं त्यांना वांगे खाव, त्यांना गौरा शेंग खाव, वाला शेंग खाव. ज्याला काही रगतपिती असन त्याने सर्पाची कात खाव, असं बाबा सांगत होते त्याला.